किंवा मेल किंवा काही कॉल आला असेल किंवा नाही, किंवा फेसबुक तुमचं हॅक झालं नसेल किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला कॉल आले नसेल, असं रोज होत राहते. प्रत्येक दिवशी असं मला नाही वाटत की आपल्यामध्ये कुणीतरी असं असेल ज्यांना कोणता कॉल आला नाही. काल मला पाकिस्तानवरून कॉल आला, मला मेल्स येतात. सरांनी सांगितलं मेल मला सायबर सिक्युरिटी करता की सर तुम्ही यामध्ये मला रोज 24 तासामध्ये उत्तर द्या म्हणतात ते, की तुम्हाला यावं लागेल कुठे दिल्लीच्या, आणि दिल्लीला मी वसंतकुंजला राहतो आणि माझ्या बाजूलाच ते ऑफिस आहे त्यांचं. मी म्हटलं एवढ्या जवळ 24 तासामध्ये मी तर केव्हाही जाऊ शकतो, पण इट्स अ फ्रॉड सायबर सिक्युरिटी. कारण की त्यांच्यामध्ये नंबर दिलेले आहे, मी कॉल केला माझ्या ऑफिसमधून त्यांना कॉल केला, पण फोन कोणी उचलत नाही आहे. नाव दिलेले आहे, डेझिग्नेशन दिलेलं आहे, पण इट इज ए ग्रेडी लोक असतात तर ते आपल्याला फसवण्याकरता कशा प्रकारे तुम्हाला फसवण्यात येईल. सरांनी सांगितलं मागे आमच्याच माझा मित्र नागपूरचा, त्यांनी मला फोन केला, सर म्हणे तुम्ही दिल्लीला आहात, वसंतकुंज जवळच राहता, तेथे तुम्ही आम्ही एअरपोर्टला जा, माझ्या काही वस्तू आलेल्या आहेत. मी म्हटलं काय आलेलं सांग मला. म्हणजे सर सोन्याची घड्याळ आहे, बिस्किट आहे त्याच्यामध्ये, आयफोन आहे. मी म्हटलं बस ठेवून द्या, आता राहू दे, आता समोर नाही जायचं. तर म्हटलं काय, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही सोडून घ्या, 500-600 रुपये लागेल. मी म्हटलं अरे हे फ्रॉड आहे, हे अमिष दाखवते तुम्हाला, ग्रॅप करणार होता. तुम्हाला ग्रॅप करून त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये ग्रॅप करायचं, कसे पैसे उकळायचे, इट इज अ टेक्निक. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी फोन येतो. माझा मित्र एक शिक्षक आहे, म्हटलं तर प्रोफेसर रिटायर्ड झाले, त्यांना एक फोन आला की सर तुमचं असं असं झालेलं आहे, आणि ही वॉज नॉट टेक्नोसावी नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आहे. तर काय झालं की सर तुमच्याकडे असं असं आमचं काही झालेलं आहे, आम्ही पैसे वाढवले, तुम्हाला एक SMS आलेला आहे, तुम्ही फक्त तो आम्हाला सांगता का. त्यांनी पाहिला SMS आणि सांगितलं त्याला. आता यांनी सांगितलं, यांना माहितीच नाही की हा ट्रॅप आहे, आपल्याला ट्रॅप करतोय. पुन्हा 5-10